Hello students, welcome to Deha Prakashan Academy Maharashtra and I am Smita. Today we are learning for standard 4th and our subject is English for Marathi medium. See, ठीक आहे. आता बघूया शब्द संग्रह म्हणजेच काय व्होकॅब्युलरी. शब्दसमूह किंवा शब्दसंग्रह म्हणजेच व्होकॅब्युलरी आहे. बरोबर. व्होकॅब्युलरी बद्दल आपल्याला काय माहिती आहे बरं? व्होकॅब्युलरी म्हणजे शब्द संग्रह. त्या शब्दांपासून आपण काय तयार करू शकतो? तर वाक्य तयार करू शकतो आणि वाक्यांचे उतारा किंवा पॅराग्राफ तयार होत असतो. बरोबर. तसंच आपण बघणार आहोत आज की शब्द संग्रह म्हणजे काय, की एखादा शब्द त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात. ठीक आहे. आता आपण इकडे पहिला शब्द बघूया, फळ. फळ म्हणजे काय असतं? तर फ्रूट. बरोबर. फळ म्हणजे काय? तर फ्रूट असतो. बरोबर. आता दुसरा शब्द काय आहे बरं? दुसरा आहे झाड. झाड म्हणजे ट्री. ओके. इंग्लिश मध्ये काय म्हणतात झाडाला? ट्री असं म्हणतात. TREE ट्री. TREE ट्री असतं. बरोबर. नाव नेक्स्ट काय आहे? पाणी. पाण्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? तर वॉटर असं म्हणतात. वॉटर म्हणजे पाणी. ठीक आहे. आणि वॉटरचं स्पेलिंग काय आहे? WATER. ठीक आहे. नंतर आहे घर. घर म्हणजे काय? तर हाऊस. HOUSE हाऊस. HOUSE हाऊस. ओके. घर म्हणजे हाऊस. आता आई. आईला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? मदर. MOTHER मदर. ओके. MOTHER मदर. आता नेक्स्ट आहे बाबा. बाबांना FATHER फादर काय म्हणतात? तर फादर असे म्हणतात. आता पुढचं बघूया, खिडकी. खिडकी म्हणजेच काय? तर विंडो. WINDOW विंडो. ठीक आहे. नंतर आहे पुस्तक. पुस्तक म्हणजेच बुक. BOOK बुक. BOOK बुक. ठीक आहे. नंतर आहे शाळा. SCHOOL स्कूल. SCHOOL स्कूल. नंतर काय आहे? खाणे. खाणे म्हणजेच काय? टू ईट म्हणजेच खाणे. ठीक आहे. आणि टू ईटचं स्पेलिंग काय आहे? टू ईट वेगवेगळा शब्द आहे. TO2 आणि EAT ईट. बरोबर. TO2 आणि EAT ईट. ठीक आहे. नंतर आहे बॉल. BALL बॉल. ओके. नंतर बघूया सूर्य. सूर्य म्हणजेच सन. SUN सन. ठीक आहे. नंतर आहे चंद्र. चंद्र म्हणजे मून. MOON मून. ठीक आहे. मग काय आहे? पक्षी. पक्षी म्हणजे बर्ड. BIRD बर्ड. नंतर काय आहे? कुत्रा. कुत्राचा DOG डॉग. कुत्रा. कुत्र्याचं काय असतं? इंग्लिश मध्ये काय म्हणतात कुत्र्याला? डॉग असे म्हणतात. DOG डॉग. ठीक आहे. नंतर आहे मांजर. मांजरीला काय म्हणतात? कॅट. CAT कॅट. फुलपाखराला बटरफ्लाय. BUTTERFLY फ्लाय. बटरफ्लाय. ठीक आहे. भिंत. भिंतला काय म्हणतात? वॉल. WALL वॉल. रस्ता. ROAD रोड. नंतर आहे गाडी. गाडी म्हणजेच व्हेकल किंवा कार. व्हेकलचं स्पेलिंग काय आहे बरं?
VEHICLE आणि कारचं CAR कार. फुलचं आहे फूल FLOWER फ्लावर. ओके. नंतर आहे रंग. रंग म्हणजे कलर COLOUR कलर. आणि नंतर आहे तारा STAR स्टार. नंतर आकाश. आकाश म्हणजेच काय तर स्काय. तुमच्या एखाद्या फ्रेंडचं नाव आकाश असेल तर तुम्ही त्याला काय म्हणणार स्काय म्हणणार का नाही ना कारण तो स्काय वेगळा आणि हा स्काय वेगळा असतो. ठीक आहे. ठीक आहे. आता व्होकॅब्युलरी मध्ये बघूया आपला MCQ मराठी प्रश्न आणि त्याचं इंग्रजीमध्ये उत्तर पण दिलेलं आहे. आता फळ या शब्दाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात व्हेजिटेबल म्हणतात फ्रूट म्हणतात फ्लावर म्हणतात लीफ म्हणतात. काय म्हणतात बरं तर काय म्हणतात FRUIT फ्रूट. मग आपला फेवरेट पार्ट काय आहे MCQ चं राईट ऑप्शन चूज करायचं आणि त्याचं आन्सर जे आहे ते हायलाइट करायचं आहे. ठीक आहे. प्रॉपर आन्सर आपल्याला आवडतं ना कलर करायला MCQ सॉल्व्ह करताना है ना. तर फळचं ऑप्शन काय आहे ऑप्शन आहे बी. तर ऑप्शन बी आपण हे कलर करणार आहे. ठीक आहे. झाड म्हणजे काय तर झाड म्हणजे ट्री. ऑप्शन बी परत कलर करणार आहोत आपण. ठीक आहे. नंतर काय पाणी कशाला म्हणतात तर वॉटर पाणी. बरोबर. आता नेक्स्ट बघूया हा काय आहे घर. घर म्हणजे काय तर रोड हाऊस स्कूल डोर. तर काय ऑप्शन आहे हाऊस ऑप्शन आहे. हाऊस ऑप्शन आपण कलर करणार आहे. आई हा शब्द कोणासाठी वापरतात फादर सिस्टर मदर फ्रेंड. फादर म्हणजे कोण तर आपले वडील. सिस्टर म्हणजे बहीण. मदर म्हणजे आई. फ्रेंड म्हणजे आपले मित्र. बरोबर. तर ऑप्शन काय आहे आई या शब्दासाठी काय ऑप्शन आहे बरं आई या ऑप्शन कोणता याच्यात आहे सी याच्यात आहे. तर आपण सी ऑप्शन हायलाइट करणार आहे. आता नेक्स्ट बघूया पुस्तक म्हणजे काय. पुस्तकचं काय असतं पेन बुक बॅग डेस्क. काय आहे ऑप्शन बुक ऑप्शन आहे. ठीक आहे. ऑप्शन बी आपण कलर केलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघूया A B C आणि D. ओके. आता परफेक्ट कलर करून घ्यायचा आहे. ठीक आहे. कोणता ऑप्शन आहे परफेक्ट शोधायचा आहे आधी. शाळा म्हणजे काय स्कूल हॉस्पिटल मार्केट की पार्क. स्कूल म्हणजे काय सॉरी शाळा म्हणजे स्कूल. बरोबर. हॉस्पिटल म्हणजे काय असतं तर दवाखाना. आणि मार्केट म्हणजे मंडई जिथे आपण भाजी आणायला जातो है ना. पार्क म्हणजे गार्डन किंवा बगीचा. तर ऑप्शन काय आहे बरं शाळेला स्कूल ऑप्शन आहे. तर ऑप्शन ए ला आपण कलर करणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट काय आहे बरं मुलांनो नेक्स्ट काय फुल या शब्दाला इंग्रजीत काय अर्थ आहे. तर इंग्रजीत काय म्हणतात फुलाला लीव्स ट्री फ्लावर फ्रूट. लीव्स म्हणजे झाडांची पाने. ट्री म्हणजे स्वतः मोठं झाड. फ्लावर म्हणजे फुल. आणि फ्रूट म्हणजे काय तर फळ. आपल्याला कोणता अर्थ शोधायचा आहे फुलासाठीचा शोधायचा आहे. मग ऑप्शन कोणता आहे ऑप्शन सी आहे. मग आपण ऑप्शन सी ला कलर करून घेतलेला आहे. ठीक आहे. नाव नेक्स्ट बघूयात आपण बॉल म्हणजे काय तर बॉल म्हणजे टॉय बॉल सर्कल व्हील. आता इथे बॉल मध्ये बघा कन्फ्युजिंग ऑप्शन आहे. बॉल हा टॉय पण आहे आणि हा
बॉल हा वर्ड ऑलरेडी इथे दिलेला आहे. हा जर बॉल इथे वर्ड नसता तर आपण टॉय हा ऑप्शन घेतला असता. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला अगदी बारीक लक्ष द्यायचं आहे, मग उत्तर शोधून त्याला कलर करायचं आहे. तर मग ऑप्शन बी आहे, बरोबर. नंतर पुढचं काय आहे बरं, एकच प्रश्न राहिलेला आहे. आता इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. ए, बी, सी आणि डी. ठीक आहे, 2 मिनिटं आपण कलर करूया त्याला. ऑप्शन चंद्र या इंग्रजीत काय अर्थ आहे? चंद्राला काय म्हणतात? स्टार, प्लॅनेट, मून, सन. काय म्हणतात? तर स्टार म्हणतात का? स्टार म्हणजे तारे, प्लॅनेट म्हणजे ग्रह सगळे, मून म्हणजे चंद्र आणि सन म्हणजे सुद्धा ग्रहच आहे. पण आपल्याला चंद्रासाठी योग्य शब्द शोधायचा आहे. तर मग योग्य शब्द कोणता आहे? ऑप्शन सी आहे. ठीक आहे, अशा प्रकारे सगळे उत्तर सोडवायचे आहेत व्यवस्थित. ठीक आहे, आपल्याकडे शब्द समूह आहे. आपण कुठे शाळेमध्ये असो, कुठे बाहेर असो, किंवा घरात असतो, किंवा मित्रांना भेटतो, समाजात आपण जेव्हा वावरतो त्यावेळेस आपण वेगवेगळे शब्द ही शिकत असतो. मग ती छान प्रकारे आत्मसात करायचे आहे आणि त्यांचा योग्य तो वापर करायचा आहे. शब्दांची वाक्य तयार होतात आणि वाक्यांचा उतारा. ओके, तर ह्या सगळ्यांचा सिक्वेन्स आहे, बरोबर. पहिले शब्द, मग वाक्य, मग उतारा. उतारा म्हणजेच पॅसेज. ठीक आहे, अशा प्रकारे आपलं आता हे लेक्चर झालेलं आहे. थँक्यू सो मच.